डिअर स्टुडंट्स, उद्या आहे तुमचा इंग्लिशचा पेपर. सेमी आणि इंग्लिश मीडियम ह्या दोनही स्टुडंटसाठी रायटिंग स्किलसाठी इम्पॉर्टंट असं स्टडी मटेरियल, लेटरचे फॉर्मॅट असतील किंवा स्टोरी रायटिंगचे फॉर्मॅट असतील, समरी रायटिंगचे फॉर्मॅट, काही महत्त्वाच्या टिप्स आहेत की ज्याच्या थ्रू तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन खूप चांगल्या पद्धतीनं करता येणार आहे. पेपर लिहिताना तुमचा वेळ वाचेल आणि अशा खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो मॅक्सिमम स्टुडंट्सनी शेवटपर्यंत बघून घ्या हा व्हिडिओ. मॅक्सिमम तुमच्या फ्रेंड्स सोबत देखील शेअर करा, सो दॅट सगळ्यांनाच ह्या महत्त्वाच्या टिप्सचा फायदा होईल. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण एक एक मी तुमच्यासोबत पेपर शेअर करत आहे. आता इथे आहे माझ्याकडे एका शाळेचा पेपर. मी सेकंड जो सेक्शन आहे त्याच्यापासून सुरुवात करते, कारण जो तुमचा फर्स्ट सेक्शन आहे, क्वेश्चन नंबर 1 मधला जो आहे ए आणि बी, ह्यातले एकदम सोपे असतात. पंक्च्युएशन असेल, त्यानंतर मिनिंगफुल सेंटेन्स असेल, रीराईट इन अल्फाबेटिकल ऑर्डर, अशा प्रकारचे बऱ्यापैकी सोपे प्रश्न असतात, म्हणून मी तो प्रश्न इथं घेतलेला नाही. आता स्पेसिफिकली काही सगळ्यात पहिली तुमच्यासाठीची जी टिप आहे ती म्हणजे एकूण तुमचे जे 7 क्वेश्चन्स असतात, राईट, त्या 7 क्वेश्चन्स पैकी तुम्हाला पेपर सॉल्व्ह करताना जे क्वेश्चन्स घ्यायचे आहेत ते आहेत क्वेश्चन नंबर 5, 6 आणि 7. मग म्हणजे थोडक्यात रायटिंग स्किल पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे पेपर सॉल्व्ह करण्यासाठी. आता त्याचं रिझन विचाराल तर रिझन असं आहे, रायटिंग स्किल आहेत म्हणजेच इथं तुम्हाला तुमच्या स्किल्सचा वापर करायचा आहे आणि जितकं जास्त तुमचं इमॅजिनेशन आहे, तुमची क्रिएटिव्हिटी आहे, ती सगळी क्रिएटिव्हिटी तुम्हाला इथं वापरायची आहे. आणि पेपर लिहिताना सुरुवातीला तुम्हाला ह्याच्यावरती, जेव्हा तुम्ही ह्याच्यापासून सुरुवात करता तर बऱ्यापैकी वेळ आपल्या हातात अजूनही असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही तुमची इमॅजिनेशन पॉवर जास्त चांगल्या पद्धतीने यूज करू शकता. जर तुम्ही हे शेवटी सॉल्व्ह करायला घेतलं तर टाइम लिमिटचं थोडंसं एक प्रकारचं नाही म्हटलं तरी टेन्शन असतं आणि त्या टेन्शनच्या नादामध्ये तुम्ही तुमची अटमोस्ट क्रिएटिव्हिटी वापरू शकत नाही, तुमची जेवढी बेस्ट पॉसिबल आहे ते तुमचं देऊ शकत नाही या बाबतीत. आणि म्हणून सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही आधी हे प्रश्न निवडाल क्वेश्चन नंबर 5, 6 आणि 7 पासून. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो असतो लेटर रायटिंगचा जो प्रश्न आहे, एक फॉर्मल लेटर असतं, एक इनफॉर्मल लेटर असतं. तर बरेचदा तुम्हाला याच्यामध्ये इनफॉर्मल लेटर जे आहेत ते लिहायला बऱ्यापैकी सोपं पडतं. ह्याचा एक फॉर्मॅट आहे आपल्याकडे, तो फॉर्मॅट पण मी तुम्हाला दाखवते. इथं हा एक फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट आहे. इनफॉर्मल लेटरचा देखील मी तुमच्यासोबत शेअर करीन. जर तुमचे कमेंट्स आले तर कमेंट्स तुम्ही करून ठेवा की फॉर्मल लेटरसाठी आम्हाला जसं तुम्ही दिलंय तसं इनफॉर्मल लेटरसाठी सुद्धा द्या. तर तो फॉर्मॅट देखील मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देईन. व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही होपफुली जॉईन केला असेलच. तर ह्या पद्धतीनं तुमचं म्हणजे एक इथं त्यांनी दिलेलं आहे, एक काय म्हणत सब्जेक्ट दिलेला आहे आणि ह्या सब्जेक्टच्या आधारे तुम्हाला फॉर्मल लेटर लिहायचं आहे. तर हे त्याचा एक हे आहे, त्याचं एक फॉर्मॅट दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न असतो क्वेश्चन नंबर 6 मधला, क्वेश्चन नंबर 6 हा तर झाला तुमचा. ठीक आहे, लेटर रायटिंगचा पार्ट कंप्लीट झाला. त्यानंतरचा जो येतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता ह्याच्यामध्ये जे आहेत रीड केलेलं असतं, तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल एक फॅक्ट फाईल बनवायची आहे. म्हणजेच ते जसं तुम्हाला ह्या पॅरेग्राफमध्ये दिसते, काही महत्वाचे वर्ड्स त्याच्यातले तुम्हाला पॅरेग्राफ वाचताना शोधून काढायचे आहेत की ह्याच्यावरती तुम्हाला मग काय बनवायचं आहे. तुम्हाला फ्लो चार्ट बनवायचा आहे, पाय चार्ट असेल किंवा जे काही तुम्हाला सांगितलेलं असेल त्या पद्धतीनं बनवण्यासाठी आधी त्याच्यातले कीवर्ड्स आणि नेमकं त्यात काय दिलंय हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. आता जसं इथं दिलेलं आहे, बऱ्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं दिलेला असतो, एरिया शोधा किंवा नेबर शोधा, लिटरसी रेट शोधा. तर आधी प्रश्न बघायचा इथं काय दिलेला आहे आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली मग तुम्हाला जो पॅरेग्राफ दिलेला आहे तो वाचायचा, म्हणजे तुम्हाला आन्सर शोधायला त्याचा हे उपयोग होईल आणि तुमचा वेळ वाचेल. आधी पॅरेग्राफ वाचत बसायचं नाही, आधी बघायचं त्याच्यावरती काय प्रश्न विचारलेत आणि मग तुम्ही त्याच्या पॅरेग्राफ वरती वाचा, सो दॅट तुम्हाला त्याच्यातले आन्सर्स शोधायला वेळ कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला लवकर आन्सर्स मिळतील. ही एक झाली पहिली. त्यानंतरचं जे आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल, ह्याच्यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचा आहे ह्या माहितीच्या आधारे. तर ह्याचा देखील एक नमुना आहे आपल्याकडे. इथं जे दिसतंय हे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर व्हर्बल टू नॉन व्हर्बल आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये पॅरेग्राफ दिलाय आणि त्याच्यावरती बेस तुम्हाला त्याचं
टेबल बनवायला इथं जसं सांगितलंय. मग तुम्हाला जेव्हा आता हा जो पेपर आहे ह्याच्यामध्ये उलट आहे, नॉन व्हर्बल टू व्हर्बल आहे. म्हणजेच दिलेल्या माहितीचा किंवा तो जो चार्ट दिलाय त्या चार्टच्या साहाय्याने तुम्हाला अशा पद्धतीचा एक पॅरेग्राफ जो आहे तो बनवायचा आहे. इथे एक फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही दोन्ही रेफर करून व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल हे बनवू शकता. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न मी तुम्हाला आपण डिस्कस करत होतो तो आहे हे झालं A2 झाला. तर क्वेश्चन नंबर 6 जो स्पीच रायटिंग व्ह्यू काउंटर व्ह्यू हे जे आहेत प्रश्न तर त्याच्याशी रिलेटेड आहे. पण त्याच्याही आधी क्वेश्चन नंबर 6A जो आहे तर त्याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला बघा एक्सपान्शन ऑफ आयडिया किंवा न्यूज रिपोर्ट अशा प्रकारचे पण प्रश्न येतात, होय की नाही. मग त्या केसमध्ये तुम्हाला जेव्हा एक्सपान्शन ऑफ आयडिया स्पेसिफिकली तुम्ही जेव्हा चूज कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती जी आयडिया दिलेली असेल म्हणजे एखादं सेंटेन्स दिलेलं असतं आणि ते एक्सपांड करा असं तुम्हाला म्हणजे त्याच्यातली जी मेन थीम आहे काय आहे ते तुम्हाला एक्सपांड करायला सांगतात. तर तो प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुम्ही त्याचं उत्तर हे 3 पॅरेग्राफ्स मध्ये लिहायचं आहे. त्यातल्या फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये आपण जो काय फोकस करतोय कशावर ते तर लक्षात आलं तुम्हाला. वी आर फोकसिंग ऑन दिस क्वेश्चन नंबर 6A दॅट इज एक्सपान्शन ऑफ आयडिया. जर तुम्हाला तो विचारला जातो बरेचदा किंवा न्यूज रिपोर्ट तर आपण स्पेसिफिकली मी तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडिया वाले क्वेश्चन्स कसे लिहायचे हे सांगत आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये 3 पॅरेग्राफ मध्ये तुमचा आयडिया एक्सपांड करायची आहे. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये जो आहे तर तो जो काही सेंटेन्स दिलेला असतो किंवा ती जी काही प्रोव्हर्ब दिलेली असते बेसिकली आणि त्या प्रोव्हर्बचा म्हणजे ती प्रोव्हर्ब लिहायची आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे की समजा हेल्थ इज अ वेल्थ अशी प्रोव्हर्ब असेल समजा फॉर एक्झाम्पल तर मग हेल्थचं इम्पॉर्टन्स काय आहे तर हे तुम्ही पहिल्या 1 ते 2-3 लाईन्स मध्ये तुम्ही हार्डली हे पहिला पॅरेग्राफ मध्ये त्याचं इम्पॉर्टन्स लिहाल. नंतरच्या सेकंड पॅरेग्राफ मध्ये जे आहे ते मिनिमम 5 ते 6 सेंटेन्स मॅक्सिमम 7 ते 8 सेंटेन्सेस मध्ये तुम्ही सेकंड पॅरेग्राफ मध्ये लिहाल आणि त्या प्रोव्हर्बचं स्पेसिफिकली एक्सप्लेनेशन लिहाल आणि अलॉंग विथ सम एक्झाम्पल्स. तर तुमच्या जे काही टेक्स्चुअल पॅसेज तुमचे जे काही टेक्स्ट आहेत बघा काही स्पेसिफिक चॅप्टर्स तुमचे इंग्लिशचे असे आहेत की त्याच चॅप्टर्स मधून ह्या एक्सपान्शन ऑफ आयडियाज वाले जे सेंटेन्सेस किंवा प्रोव्हर्ब जे आहेत ते येतात. जसं की काही ठराविक सायंटिस्टची इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्यामध्ये काही आहेत बघा तुमच्या असे 2-3 चॅप्टर्स तर त्याच्यामधले हे मेनली तुमचे जास्त विचारले जातात एक्सपान्शन ऑफ आयडियावरती. आणि त्यानंतर तिसरा जो पॅरेग्राफ असेल तो त्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला त्या आयडियाचं कन्क्लुजन लिहायचं असतं की दस वी लर्न फ्रॉम द अबोव प्रोवर्ब दॅट हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट वगैरे वगैरे. सो तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्याचं कन्क्लुजन. पहिला पॅरा त्याची इम्पॉर्टन्स लिहायचं, दुसरा पॅरा त्याचं एक्सप्लेनेशन अलॉंग विथ एक्झाम्पल, तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्याचं कन्क्लुजन. ह्या पद्धतीने तुम्ही लिहाल. त्यानंतर व्ह्यू काउंटर व्ह्यू किंवा स्पीच जे असतं ते मी तुम्हाला सांगितलंच. व्ह्यू काउंटर व्ह्यू आणि स्पीच लिहिताना 3 परत पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला बनवायचं आहे. फर्स्ट पॅरेग्राफ मधले त्याच्यातले पॉझिटिव्ह पॉइंट्स लिहायचे 2 ते 3 लाईन्स मध्ये. सेकंड त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉइंट्स लिहायचे आणि नंतर थर्ड पॅरेग्राफ मध्ये त्याचे दोघांची कंपॅरिझन दॅट इज जे तुम्ही पॉझिटिव्ह पॉइंट्स आणि निगेटिव्ह पॉइंट्स दिले त्याचं एकत्रित ऍडिशन तुम्हाला त्या थर्ड पॅरेग्राफ मध्ये करून दोनही त्याचे काय आहेत प्रोज आणि कॉन्स साधारण तसे तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर स्पीच लिहिताना स्पीच तुम्हाला स्पेसिफिकली जर लिहायचं आलं असेल एखादं तर त्या स्पीच मध्ये सुद्धा तुम्ही 3 पॅरेग्राफ बनवायचे आहेत. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये तुमचं सॅल्युटेशन असेल त्याला अर्धा मार्क असतो तुम्हाला. सॅल्युटेशन म्हणजे रिस्पेक्टेड प्रिन्सिपल टीचर्स अँड ऑल माय डिअर स्टुडंट्स कलिग्स वगैरे जे काय आहे तर त्या पद्धतीनं तुमचं पहिल्या पॅरेग्राफ मध्ये येईल. सेकंड पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला पॉइंट्स दिलेले असतात की ह्या ह्याच्यावरती तुम्हाला स्पीच लिहायचं आहे. तर ह्या जसं की आता इथं दिलंय का बघूयात आपण 1 मिनिट. इथं जे दिलेले आहेत बघा क्वेश्चन नंबर 7A मध्ये आलंय ते एक्सपान्शन ऑफ स्पीच. एक्सपान्शन जो आहे आता तुम्हाला मी सांगितलं ना एक्सपान्शन ऑफ आयडिया आणि न्यूज रिपोर्ट हा ऍक्च्युली क्वेश्चन नंबर 7A मध्ये आहे. हा ठीक आहे. तो हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं. दॅट इज ऍज यू सो शॅल यू रीप ही आयडिया झाली. ह्याच्यावरती मग तुम्ही फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये काय लिहिणार त्याचं इम्पॉर्टन्स लिहिणार. सेकंड पॅरेग्राफ मध्ये त्याच्यावरती मिनिमम 7-8 सेंटेन्सेस विथ एक्झाम्पल आणि थर्ड पॅरेग्राफ मध्ये त्याचं कन्क्लुजन लिहिलं. न्यूज रिपोर्ट जो आहे न्यूज रिपोर्ट तुम्हाला त्याचा मी एक फॉर्मॅट देतेच आहे तुम्हाला. मेजर फायर इन फायरवर्क फॅक्टरी असे एक दिले तुम्हाला. इथे एक फॉर्मॅट मी देईन न्यूज रिपोर्ट कशा पद्धतीनं बनवायचा आहे तो. मेनली तुम्ही एक्सपान्शन ऑफ आयडियाज सिलेक्ट केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क मिळण्याचे चान्सेस हे जास्त असतात. त्यानंतर डेव्हलपिंग अ स्टोरी
हा स्टोरीमध्ये बघा क्वेश्चन नंबर 7B मध्ये काय दिलेलं आहे, हे जे सेंटेन्स दिलंय आणि शेवटचं दिलेलं आहे बघा, दॅट वॉज द डे वेन चिंटू स्टॉप्ड मेकिंग फन ऑफ अदर्स. तर ह्याच्यावरून तुम्हाला एंडिंग हा दिलेला आहे, तर त्याच्या आधीची काहीतरी स्टोरी तुम्हाला इमॅजिन करायची आहे. ह्याचा फॉर्मॅट तुम्हाला मी देऊन ठेवेन. त्याच्यानंतर नॅरेटिंग अन एक्सपिरियन्स, तर बिगिनिंग दिलेली आहे त्याची, आय वॉज वेटिंग ऍट द बस स्टॉप व्हेन, तर त्याचं कॅची टायटल सुद्धा द्यायचं आहे. मग तुमचं काही एक एक्सपिरियन्स, ड्रेडली एक्सपिरियन्स असं एक माझ्याकडं आहे. ह्याच्यातला एक रिपोर्ट रायटिंगचा पण एक फॉर्मॅट आहे बघा. त्यानंतर हा न्यूज रिपोर्ट, या पद्धतीने तुम्हाला न्यूज रिपोर्ट हा लिहू शकता. लेटर रायटिंगचं तर तुम्हाला मी सांगितलंच आहे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर देखील सांगितलं आहे. सो हे मेनली तुमचे रायटिंग स्किल्स जे आहेत. आता मी जसं तुम्हाला सांगत होते, आपण पहिल्यांदा सोडवले 5, 6 आणि 7 हे 3 क्वेश्चन्स, त्याच्यावरती टेक्निक्स मी तुम्हाला सांगितल्या. आता नंतर आपण वळूयात पहिला क्वेश्चन आहे तो तुमचा 10 मार्कचा आहे टोटल. त्याला कमीत कमी 12 ते 15 मॅक्सिमम मिनिटामध्ये तुमचा पहिला प्रश्न हा तुमचा झाला पाहिजे. म्हणजे हे 5, 6, 7 सोडवल्यानंतरचे पुढचे ह्याच्यातलं सांगते, 10 मार्क आहेत. सगळे क्वेश्चन्स म्हणजे अल्टरनेटिव्ह दिलेले असतात बघा, एनी 4, एनी 2, एनी 1, तसं न करता तुम्ही सगळे प्रश्न तिथं अटेम्प्ट करा पहिल्या प्रश्नासाठी. एखादं जरी चुकलं थोडंफार तरी त्याचे मार्क तुमचे कट न होता सगळ्यांचेच ओव्हरऑल तुमचे मार्क तुम्हाला मिळण्याचे चान्सेस हे तिथं वाढतात. त्यामुळे पहिला प्रश्न सगळे विथ ऑप्शन तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर येतो क्वेश्चन नंबर 2 जो आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ऍक्टिव्हिटीज वरती बेस तुमचं हे टेक्स्च्युअल पॅसेजेस असतात. ह्याची एक टेक्निक तुम्हाला सांगते. आधी ह्याच्यावरचे प्रश्न तुम्ही कसे विचारलेत बघायचं. आता जसं की इथं हे दिलेलं आहे, वेब दिलेला आहे, खाली एक टेबल दिलेला आहे. सो त्याच्यामध्ये काय प्रश्न विचारलेले आहेत ते आधी बघायचे आणि मग त्या दृष्टीनं तुमचा पॅरेग्राफ वाचायला सुरुवात तुम्ही करायची आहे. तसंच दुसरी महत्वाची टिप्स, सगळेजण व्यवस्थित ऐका. याच्यामध्ये तुम्ही असे काही शब्द असतात की बरेचदा ते तुम्हाला अवघड मिनिंग काहीतरी वेगळे असतात, अवघड अर्थाचे असतात. आता जे मी तुम्हाला टिप सांगत आहे तर ती टिप तुम्हाला टेक्स्च्युअल आणि नॉन टेक्स्च्युअल पॅसेज दोनही साठी उपयोगी आहे. कारण एक तुम्हाला अनसीन पॅसेज पण असतो, तर त्याही पॅसेज मधले प्रश्न सोडवताना तुम्हाला असंच करायचं आहे, आधी प्रश्न मग पॅसेज वाचायचा. पॅसेज वाचताना जर तुम्हाला इथं दिसतंय ना काही शब्दांना अंडरलाईन केलेलं आहे, तर तसे काही असे शब्द असतात, वेगळे असतात. त्या वेगळ्या शब्दांना जो तुम्ही कधी ऐकलेला नाही आहे तर अशा शब्दांना अंडरलाईन करत चला. शक्यतो अनसीन पॅसेजेस मध्ये जे काही विरुद्धार्थी शब्द लिहा किंवा सेम अर्थाचे शब्द लिहा किंवा असं काही प्रश्न जे असतात ते त्या अवघड शब्दांच्या वरती आधारित असतात. त्यामुळे तो तुम्ही या पद्धतीने सोडवला तर तुमचे मार्क जाण्याचे चान्सेस हे कमी होतात. ठीक आहे, हे झाला. इथं सोपे विचारलेले आहेत, त्यातले करेक्ट व्हर्ब फॉर्म्स वगैरे ओळखायचे आहेत, पण कधी कधी मिनिंग्स जेव्हा विचारतात जसं, तर त्यावेळेस तुम्हाला ही टेक्निक मी जी आता सांगितली ती उपयोगी पडते. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B ह्याच्यामध्ये देखील तुम्ही हीच टेक्निक वापरणार आहात. पोएट्रीवर जे जे येतात तर ह्याच्यामध्ये जसं दिलेलं आहे सेंटेन्स तसंच्या तसं न लिहिता द मदर फाउंड रिलीफ आफ्टर डॅश आवर्स, मग इथं जसं दिलंय तसंच्या तसं नाही लिहायचंय. हा, मग आता इथं बघा समजा आफ्टर 20 अवर्स असं दिलंय ना, तर जसे तसं न लिहिता फक्त जेवढं उत्तर तुम्हाला विचारलं तेवढंच लिहायचं. त्या पोएम मधले ऍज इट इज शब्द तिथं तुम्हाला उचलायचे नाही आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला जेव्हा पोएम ऍप्रिशिएशन जेव्हा तुम्हाला लिहायचं असतं तर ते ह्या पद्धतीने लिहायचं. मी एक फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे, टायटल, पोएट, त्यानंतर राईम स्कीम लिहिताना तुम्हाला कॅपिटल लेटर नाही यूज करायचे, स्मॉल लेटर मध्येच लिहायचे आहेत, जसं इथं तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्ये दाखवलंय. तुम्ही मध्ये मध्ये हायफन देऊ शकता, ते अलाउड आहे, पण कॅपिटल लेटर मध्ये लिहू नका. फिगर्स ऑफ स्पीच काय आहे, तर हा एक तो तुमची जी पोएम आहे तर एका पोएमचं मी ऍप्रिशिएशन तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. तुम्ही बाकीच्या पण त्या पद्धतीने लिहू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला एक फॉर्मॅट दिलेला आहे रिव्ह्यू. आता जसं तुम्हाला 12th फेल हा एक रिसेंटली मूवी आलेला आहे तर त्याच्यावरती रिव्ह्यू तुमचं काय मत आहे वगैरे अशा पद्धतीचा एक प्रश्न, हा एक फॉर्मॅट तुमच्यासाठी दिलेला आहे. न्यूज रिपोर्टचा एक फॉर्मॅट आहे, लेटर रायटिंगचा तुम्हाला दिलेला आहे.
सो हे झाले काही महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला इंग्लिशच्या पेपरमध्ये विचारले जातात आणि त्याचे फॉर्मॅट्स पण आहेत. ऑल्सो त्याच्या टेक्निक पण मी तुम्हाला सांगितल्या हो ना. सो हे खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी ह्या पद्धतीनं अभ्यास करा आणि तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.